नमस्कार मंडळी. तर मंडळी, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मी नशीबवान कोकणकर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी, आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी, आजचा व्हिडिओ असा खास असणार आहे कारण आम्ही चाललो आहे आज कोल्हापूरमध्ये. तर सोबत आजोबा आहेत माझे, दादा आणि मी, असे आम्ही तिघंजण चाललो आहे. आमची गाडी आहे, ही गाडी घेऊन चाललो आहे कोल्हापूरला. तर मंडळी, आजचा शुभ दिवस मानला जातो. तर आजोबा बोलले की आज आपण आजच्या या शुभदिनी जाऊन आपण आज एक घरघंटी आणूया, म्हणजेच पिठाची चक्की असते ती घरघंटी आज आम्ही आणायला चाललो आहे कोल्हापूरमध्ये. तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा, आमचा प्रवास कसा आहे आणि ती घरघंटी घेणारे जे दुकान वगैरे आहे, कोल्हापूर कसं आहे, ते सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. तर आजचा आपला व्हिडिओ आहे तो संपूर्ण तुम्ही बघा. तर असाच व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर चला. वाढता कर रे नीट. बरोबर आहे. नाही बरोबर आहे. मंडळी, हा आहे आपला निवळी हायवे, मुंबई गोवा हायवे. त्याच्यावरतून आता आपण चाललो आहे. आता आपण भाव नदीवरून म्हणजे देवरुख मार्गे आपल्याला जायचं आहे. तर आमचा प्रवास तुम्ही असाच पुढे पुढे बघत राहा. तर चला पुढे पुढे जाऊया. एकशे 25 किलोमीटर. तर मंडळी, आता आम्ही आलो आहे साखरब्याच्या मागे आहे आणि थोडं सावळीमध्ये थांबलो आहे. जरा ऊन खूपच आहे त्याच्यामुळे जरा थांबलो आहे आणि पुढचा प्रवास आमचा चालूच आहे. तर आता इथे 5-10 मिनटं थांबणार आणि पुढे पुढच्या प्रवासाला निघणार आहे. तर चला पुढे व्हिडिओ असाच बघत आहे. मंडळी, हा आता आपल्याला कोल्हापूर हायवे आहे. या कोल्हापूर हायवेनं आपल्याला जायचं आहे कोल्हापूरला. रस्ता खराबच आहे, पुढचा प्रवास चालू आहे. तर चला पुढे आपण जाऊया. चला. तरी रस्ता खूप खराब आहे, म्हणजे त्या रस्त्याचं काम चालू आहे आणि खूप असे खड्डे धूळ वगैरे खूप आहे या रस्त्यावरती. गाड्या बघा तुम्ही पाहू शकता.
रस्त्याची बिकट अशी अवस्था झालेली आहे. या प्रवास करताना बाईकवरून प्रवास खूप डेंजर आहे. साखरपा या साखरपा मंडळी खूप धूळ रस्त्यावरती आहे. पावसाळ्यात काय आंबा घाट आहे आणि आंबा घाटामध्ये पण रस्त्याचं काम जोरात असं चालू आहे. पाहू शकता मोठा असा हा घाट आणि या घाट माथ्यावर देखील रस्त्याचं काम जोरात चालू आहे. मंडळी आपण पोचलेलो आहोत आंबा घाटमध्ये. तुम्ही पाहू शकता हा इकडे असा आंबा घाट आहे आणि इथे थांबलोय मंडळी. खूप आम्ही म्हणजे प्रवास करतच होतो. साखरप्यामध्ये थांबलो होतो, साखरप्याच्या मागे, आणि आता डायरेक्ट आंबा घाटमध्ये थांबलोय. तर तुम्हाला इथला जो निसर्ग आहे तो दाखवतो, कसा निसर्ग आहे वगैरे. खूप मोठे असे डोंगर या आंबा घाटमध्ये आहेत. तर ते डोंगर वगैरे पाहूया आणि पुढचा प्रवास सुरू करू. मंडळी हा बघा 15 किलोमीटर असा
आपला आंबाघाट आहे आणि या पर्वतरांगा तुम्ही पाहू शकता. खूप असा उंच कडा, कोकण कडा देखील म्हटलं जातं. ते मंडळी आपली रत्नागिरीची हद्द संपलेली आहे आणि कोल्हापूरची हद्द इथून आता सुरू झालेली आहे. तर आता आपण कोल्हापूरमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आता इथून पुढे आपला कोल्हापूरचा प्रवास चालू होत आहे. मंडळी आहे मलकापूरमध्ये आपण आलेलो आहोत. मंडळी बघा मॅक्स गाड्या पण आहेत आपल्या महिंद्रा. मंडळी प्रॉपर कोल्हापूरला आपण पोहोचलेलो आहोत. हे 4 ते 5 किलोमीटरमध्येच आपण आता कोल्हापूरला पोहोचू. आणि मंडळी पावसाळ्यात आम्ही ज्यावेळेस आलो होतो त्यावेळी हे सर्व परिसर आहे आजूबाजूचा. इकडे शेती वगैरे आहे ऊसाची. तर ही शेती आहे ही पूर्ण पाण्याने भरलेली होती. अगदी हे वडाचे पारंबे आहेत तिथपर्यंत पाणी लागलेलं होतं. आणि आता तुम्ही पाहू शकता आता किती त्यामध्ये बदल आहे. आणि त्यावेळी जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा खरंच खूप भीती वाटत होती की आपण सुद्धा म्हणजे गाडीसुद्धा पाण्यामध्ये जाते की काय, इतकी भीती वाटत होती. इकडे लाईटचे पोल वगैरे आहेत ते पूर्णपणे पाण्यामध्ये डुंबून गेले होते. आणि हे आत्ताचं दृश्य आहे तुम्ही असं आता पाहू शकता. खूप सुंदर असं हे निसर्ग आणि हे वातावरण वाटतं आहे. मस्तपैकी बाजूला झाडं वगैरे खरंच वातावरण खूप सुंदर वाटतं आहे. आणि आपण आता अवघे 4 ते 5 किलोमीटरमध्येच आपण कोल्हापूरला पोहोचणार आहोत. आणि आपण जी वस्तू घ्यायला आलेलो आहोत ते दुकान शोधायचं आहे पहिलं आणि बघायचं आहे. नंतर चॉईस करून आपल्याला ती वस्तू घ्यायची आहेत. तर आपले बाबा पण आहे बघा बसलेत मागे. ते कंटाळलेत कारण रस्ता भरपूरसा खराब होता त्याच्यामुळे बाबा कंटाळले. तर जाऊया पुढे आपण आणि बघूया. तर चला पुढे जाऊया. मंडळी पंचगंगा नदी ही पाहू शकताय बघा. पंचगंगा नदी आहे. पंचगंगा नदी. आता मंडळी आपण प्रॉपर कोल्हापूरला आलेलो आहोत.
आपण कोल्हापूरमध्ये फायनली पोचलेलो आहोत. कोल्हापूरमध्ये आपण आता आलेलो आहोत आणि आता आपल्याला जायचं आहे पुढे. तर पाहू शकता हे कोल्हापूरचं नजराणा आहे. कोल्हापूरचा आपल्या रत्नागिरीपेक्षा थोडाफार वेगळा असा नजराणा वाटतो आहे. सिग्नल लागलेला आहे. मुंबई झालेलं बाबा, मुंबई झालेलं वाशीला. बाय त्या ट्रॅव्हलला जात आज काय हां मोठे गाव उतरला इकडे कुठे किती वाजले? 4:30. 1, 2, 3, 4. 2, 2, 4. 2, 2, 4. हे बघा हॉस्पिटल. बाबांना बोलू काय? बाबांना बोलू ना? पाडवा आहे का साडवा आहे? पाडवा झाला आता आपण पण कसला आत बातारा पण गहू बाजरी किमा किमा पॅकिंगच आहे. टाकल प्रेस आणि कापड 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. किती नंबर टाकले? हे 0 रेट तुम्हाला सांगितलं तुम्हाला रेट पण ते बिल ठेवलं थोडे प्रकारे गेले. तर मंडळी आता आम्ही आमची जी घरघंटी घ्यायची होती ती घरघंटी घेतलेली आहे आणि आता आम्ही परत आमच्या घरी म्हणजे रत्नागिरीला परत आम्ही आता निघालेलो आहोत. तर आता आमचा घरी जायचा प्रवास सुरू झालेला आहे. तर बाबा देखील आता खूप खुश आहेत. त्यांना जी वस्तू पाहिजे होती ती अशी भेटलेली आहे आणि आता आम्ही चाललो आहे घरी. तर आता आपल्याला जायचं आहे रत्नागिरीमध्ये. तर चला व्हिडिओ असाच बघताय तसाच पुढे पण बघत राहा. तर आता चला.
वातावरण एक नंबर असं. आता ट्रॅफिक जास्त होतं, वाहनांची गर्दी वाढते. शेती बघू. बोरिंग झाली पण बारी मध्ये आता मंडळी. अशा प्रकारे आम्ही आत्ताच घरी आलेलो आहोत. वाजतायत रात्रीचे 12 आणि आमची जी घरघंटी वगैरे आहे ती घरी आम्ही ठेवलेली आहे आणि लेट झाल्यामुळे आम्ही त्याची पूजा उद्या करणार आहोत. तर आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओंना लाईक करा जेणेकरून आपल्याला सर्व ज्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन आहेत त्या सर्व मिळतील आणि असाच तुमचा सपोर्ट राहू दे. तर चला, धन्यवाद. काळजी घ्या. चला, धन्यवाद.